काल सीएसएमटी परिसरामध्ये एक आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये रेल्वेच्या कर्मचारी युनियन सहभागी झालेल्या होत्या आणि त्या संघटनेपैकी एक संघटना जी आहे NRMU ही आपल्याबरोबर आहे आणि या संघटनेचे अनेक सदस्य इथे आपण बघताय. खूप जुनी संघटना आहे आणि या संघटनेने काल एक आंदोलन केलं होतं. नेमकं ते कशासाठी होतं आणि त्याच्यानंतर जे काही घटना घडल्या त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यावर जॉन सर आहेत. सर, काय सांगाल, काल आपलं आंदोलन एक झालं सीएसएमटी परिसरामध्ये, नेमकं त्याचं कारण काय होतं, कशासाठी काल हे आंदोलन करण्यात आलं होतं? ते कारण असं आहे की आमचे रेल्वेचे जे इंजिनिअरिंग विभागाचं मुख्य काम करणारे एक अधिकारी जे SSC आणि ADN ह्यांना GRP तर्फे एक VGTI कॉलेजचं जे काय स्टुडंट्सकडून एक असं एक रिपोर्ट काहीतरी मागवलं आहे आणि त्या रिपोर्टच्या आधाराने ते GRPनी काहीतरी एक निर्णय घेऊन त्या दोघांना अरेस्ट केलं. तर दॅट इज अ ग्रेट कन्सर्न. जे आम्हाला फर्स्ट टाईम असं मुंबई डिव्हिजनमध्ये असं एक फिलिंग झालं की असं कधी न घडलेलं एक घटना फॉर नो रिझन. कारण VGTA हा जे आहे ते एक प्रायव्हेट सेक्टर आहे आणि ते स्टुडंट्सना या रेल्वेच्या सिस्टम संदर्भात काहीच त्यांना नॉलेज नाही असं आम्हाला असं वाटतं आहे. आणि देर आर सिच्युएशन की असं काय जर घटना झालं की द पीपल किंवा द कन्सर्न अथॉरिटीज जे असेल ते आमचे जनरल मॅनेजर किंवा डिव्हिजन रेल्वे मॅनेजर किंवा या कन्सर्न अधिकारीशी भेटगाठ करून त्यांना एक दिलं जातं. तर ॲज पर आर नॉलेज आमचं जे सिस्टम जे चालू आहे तर त्या जून 9 तारखेला जे घडलेलं जे मुंबईमध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत ते जर त्या दिवशी काय झालं आणि पीपल आर ब्लेमिंग द रेल्वे सिस्टम, तर आम्हाला असं वाटत नाही की ते रेल्वेचा काय त्यामध्ये गुन्हा काय आहे की जर तसं जर गुन्हा असलं तर मग रोजच त्या ठिकाणी घटना झाला असतात. पण इट्स अननॅचरल. ते आपल्याला माहिती असेल की बाबा ओव्हर क्राऊडेड हा एक रिझन आहेत आणि जर्क तर लागणारच आहे. तर जर्क का लागलं आणि ओव्हर क्राऊडेडचं हे फॅक्टर रिअली फाइंड आउट करून त्याला एक दोष देऊन इंडिव्हिज्युअल कुठल्या ADNला किंवा SSCला पकडणं आणि उद्या ह्या एक सिलसिला चालू होईल की बाबा कोणालाही उचला कोणालाही टाका. तर वी आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट दॅट. आणि सिन्स द मॅटर वॉज इन द कोर्ट तर आम्ही त्याचा निषेध त्याच दिवशी म्हणजे कालच आम्ही करणार होतो सकाळपासून. नंतर आमचा असा विचार झाला की आमचा महामंत्री कॉम्रेड वेणुभाई नायर जे सध्या आज आमचं हावड्याला आहे, त्यांचं एक ARFचा वर्किंग कमिटी चालू असल्यामुळे ते उपस्थित नाही आहे. आता कालचा आमचा जो मोठा जो कार्यक्रम झाला होता त्याचं नेतृत्व ते स्वतः करणार होते. तर जिम्मेदारी मला दिल्यामुळे मी आमचं मुंबई डिव्हिजनचं जे टीम आहे आमचे मंडळ सचिव सचिन नायर आणि ADS कॉम्रेड गोवर्धन राठोड, पुष्कर पाटील आमचे अध्यक्ष आणि बाकी सगळं ब्रांचेस लोक मुंबईचे सगळं त्यामध्ये एक जबरदस्त विशाल प्रदर्शन काल आम्ही केलं आणि एक इशारा देण्यात आलं की बाबा GRPचा कोण असेल मुख्य अधिकारी तुम्ही प्रॉपर इंट्रोगेशन करून काय करायचं असेल करू शकता, पण जस्ट टेकिंग द VGTA रिपोर्ट इंटू कन्सिडरेशन आणि नंतर अरेस्ट करून मग कोर्टामध्ये केस वगैरे चालू आहे. सो वी ऑल रेस्पेक्ट द सेंटिमेंट्स अँड व्हॉट एव्हर मे बी, पण ॲक्शन टेकन टू द रेल्वे पीपल इज नॉट जस्टिफाईड. हा आमचा मेन एक प्रोटेस्ट करायचा एक उद्देश होता. सर, इन्व्हेस्टिगेशन होत राहील कारण की GRPने गुन्हा दाखल केलेला आहे. दुसरीकडे रेल्वेकडून देखील इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट हा तयार केला जातोय, तो देखील अजून सबमिट झालेला नाही, तिकडे देखील काम चालू आहे. पण काल जे काही झालं CSMT सारख्या इतक्या मोठ्या स्टेशनवर ज्यावेळी पीक अवर होता त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, प्रवाशांना त्रास झाला, त्याच्यानंतर लोकल बंद झाल्या, 1 तास लोकल बंद होत्या. तर त्याचा परिणाम काय होतील हे आपल्याला तर माहितीच असं, आपण इतके वर्ष काम करताय, तर त्याचे परिणाम जे झाले त्याला कोण जबाबदार आहे? सर, एक आम्ही स्पष्ट करू इच्छितो की नॅशनल रेल्वे मजदूर युनियन वी आर ऑलवेज वी रेस्पेक्ट द सेंटिमेंट्स ऑफ द पॅसेंजर्स. आम्ही पॅसेंजरला कधीही आजपर्यंत आमचा इतिहास आहे की आम्ही कोणालाही त्यांना हे केलं, त्रास वगैरे दिला नाही आहे आणि अडवलं नाही आहे आणि कधीही असं काही घडलं नाही आत्तापर्यंत. आणि आम्ही प्रशासनाची आमची वार्तालाप चालूच आहे. तर आमचा कालचे जे CSTला जे बंद करायचे जे काही आदेश होते ते आमच्याकडून नाहीच आहे. आम्ही एक व्हेरी डिसिप्लिन्ड वेमध्ये आमचा एक निषेध प्रोटेस्ट मोर्चा आम्ही DRM समोर करून 5:30 वाजता आमचा मोर्चा स्टार्ट झालं आणि 6:15 साडेसहापर्यंत आमचं सगळं संपून आम्ही तिथलं तिथे डिस्पोज केलं.
आणि हे जे काय जे केलं होतं ते कालचे जे प्रकरण आहे ते आमचे जे दुसरे जे संघटन आहेत मान्यताप्राप्त संघटन, मी नाव घ्यायला माझा इच्छा नाही आहे, पण त्यांनी हे सर्व केलेलं आहे. त्यामध्ये NRMU ॲज अ वेल रेकग्नाइज्ड नंबर 1 म्हणजे ऑल एलोन, आम्ही नंबर 1च बोलणार आहे कारण आम्ही ऑल एलोन लढून इलेक्शन जिंकलेलं असं एक मान्यताप्राप्त युनियन आहे. तर आम्ही कधीही इनकन्व्हिनियन्स कोणालाही क्रिएट केलेलं नाही आणि कालच्या जे प्रकरणामध्ये आमचं काही त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही. सर आता दुसऱ्या ज्या संघटना आहेत त्या देखील दुसऱ्या संघटनांचं नावं घेतील, पण या सगळ्या काल तुम्हाला माहिती आहे 2 लोकांचा मृत्यू झाला. शेवटी लोकांना प्रचंड काल थांबवलं गेलं. असं देखील ऐकलं की मोटरमनना लोकल चालवण्यापासून देखील थांबवण्यात आलेलं होतं. जाऊ नका लोकल चालवण्या असं देखील सांगण्यात आलं होतं. एकूण ओव्हरऑल बघितलं तर रेल्वे संघटनांनी केलेलं आंदोलन असं याकडे बघितलं जातं आहे. तर याकडे ज्या प्रकारे बघताय की अनेक प्रवाशांनी देखील सांगितलं की हे चुकीचं आहे, कर्मचारी संघटनांनी असं आंदोलन नाही करायला पाहिजे असं सांगितलं जातं. तर एकूणच रेल्वे संघटनांवर या संदर्भामध्ये एक संताप व्यक्त केला जातोय. तर हे कालचं आंदोलन टाळता येऊ शकत होतं का? हे बघा, जसं आम्ही स्वतः मागे पण आता तुम्ही विचारलं प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं होतं की वी ऑल्सो कॅन डू सच टाईप ऑफ वर्क, पण आम्ही केलं नाही कारण आम्ही पहिल्यापासून एक शिस्तमध्ये राहणारे आमचे जे महामंत्री कॉम्रेड वेणुपी नायरचा जे काय इन्स्ट्रक्शन्स आहे की आत्तापर्यंत की नेवर क्रिएट एनी इनकन्व्हिनियन्स टू द पॅसेंजर आणि वी स्टिक टू दॅट. तर आम्हाला बंद करायला आम्हाला काही वेळ लागत नाही, पण आम्ही त्यामध्ये नव्हता आणि आमचं तसलं काही इन्स्ट्रक्शन कोणालाही नव्हतं. आमचं टीम डिसिप्लिनमध्ये मीटिंग संपल्यानंतर आम्ही डिस्पर्स झालो. पण पब्लिकचा अँग्विश, कारण आम्ही पण ड्युटी झाल्यानंतर आम्ही पण पब्लिकमध्ये असतो, आम्ही पण पब्लिकच होऊन जातो. आम्ही स्वतःहून आम्हाला पण कल्याणमध्ये राहत होतो, आम्ही पण जायला आम्हाला पण असं वाटलं की अरे बरोबर नाही आहे. पण आता ते दुसरी संघटनांनी डायरेक्ट जे मोटरमॅन आणि गार्ड ट्रेन मॅनेजर त्यांना यायला आणि जायला वगैरे त्यांनी ते रस्ताच त्यांनी अडवून ठेवला, तर त्यांनी इनकन्व्हिनियन्स कॉज केला. आणि नंतर आमचे जे पोलीस फोर्स आहे त्यांनी थोडा प्रशासनाने त्यामध्ये इंटरव्ह्यून करून त्यामध्ये एक सोल्युशन काढलं पाहिजे, पण इट टूक सम टाईम. म्हणजे कुठल्याही वाटाघाटीला एक इंटरव्हेन्शनची गरज आहे. तर आमचे रेल प्रशासनचे जे काही अधिकारी वगैरे CPRO आणि DRM आणि बाकी सर्व मंडळी जाऊन त्यांना इंटरव्ह्यून करून त्यांना काहीतरी आश्वासन वगैरे दिल्यानंतर त्यांनी माघार घेतलं होतं. पण तो 1 तास थोडा त्रासदायक झाला आणि वी आर व्हेरी कन्सर्न अबाउट दॅट. आता रेल्वे प्रशासनाचं असं म्हणणं आहे, आताच थोड्या वेळापूर्वी CPROने बाईट दिला की आम्ही एक कमिटी बसवतोय, संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करणार आहोत की कोणी लोकल नेमक्या अडवल्या याची आम्ही चौकशी करणार आहोत आणि तो रिपोर्ट देखील आज किंवा उद्या हा सादर केला जाणार आहे GM कडे. तर समजा त्यामध्ये देखील जर रेल्वे कर्मचारी दोषी आढळले तर पुन्हा त्याबद्दल देखील आंदोलन केले जाणार का? आमच्याकडून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून आम्ही जे काय आमचा निर्णय होईल ते आमचे जनरल सेक्रेटरी त्यांच्या समक्ष होईल आणि इट्स अ कलेक्टिव्ह डिसिजन. ॲज अ हेडक्वार्टर सेक्रेटरी मी स्वतः काही निर्णय असं मी घेणार पण नाही. आणि मी पहिलं पण स्पष्ट केलं, अजूनही स्पष्ट करणार, उद्या पण माझं हेच असेल की वी विल नॉट क्रिएट एनी इनकन्व्हिनियन्स टू आवर पॅसेंजर्स ड्युरिंग पीक आवर्स. वाटाघाटी करायला पण मध्ये कुठलाही टाईम असतो. वी नेगोशिएट, इफ द नेगोशिएशन फेल्स देन वी गो टू दॅट एक्सटेंट. पण आत्तापर्यंत आमचं नेगोशिएशन फेल काय झालं नाही. वी बिलीव्ह इन ट्रस्ट, वी बिलीव्ह इन नेगोशिएशन आणि अजूनपर्यंत आमचं अचिव्हमेंट तसंच झालेलं आहे. एक प्रश्न विचारायचा वाटतो, तो म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो. जो काही गुन्हा दाखल झालेला आहे 2 इंजिनियर्सवर, त्या संदर्भात देखील तुमचं म्हणणं आहे की हा गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल झालेला आहे. पण GRPचं असं म्हणणं आहे की आम्ही अनेक वेळा रेल्वेकडे त्यांचा रिपोर्ट मागितला, रेल्वेने आम्हाला रिपोर्ट दिला नाही, शेवटी आम्ही ही ॲक्शन घेतली आणि त्याच्यानंतर रेल्वे आता आमच्या विरोधात मोर्चे काढते आहे. तर रेल्वे प्रशासनाची GM किंवा मुंबई DRM ऑफिस यांची आम्हाला चुकी वाटते का आपल्याला? कारण की अशा प्रकारे जर एक प्रकारे हा दबाव टाकणं असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, वी डोंट बिलीव्ह. कारण असं अनेक केस झालेले आहेत या मुंबई डिव्हिजनमध्ये. पण असं दिस इज द फर्स्ट टाईम दॅट GRPने हा असला जे व्यवहार जे केलेला आहे विच वी रिअली कंडेम. आमचा निषेध आहे त्यावरती. तर GM आणि DRM कॉपरेट नाही केलं असं ते म्हणतात की वी कॅन्ट बिलीव्ह दॅट. आणि आम्हाला त्यावरती त्या स्टेटमेंटवरती आम्ही पण निषेध करत आहेत की ऑल आर कॉपरेटिव्ह, ऑल आर डुईंग द बेस्ट. आणि म्हणूनच आपण सर्व आमचं जे यातायात व्यवस्थित आहे, सुखरूपाने. आम्ही मुंबईचा बाहेर पण जातात, आम्ही कोकणामध्ये पण जातात, तसं काही अडचण नाही आहे. अँड दिस इज वॉट इज नॉट अ प्रॉपर वे टू पुट बिहाइंड द बार्स. थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.
ह्या सगळ्या संघटना आहेत. सगळ्यात महत्त्वाची ही सगळ्यात मोठी संघटना आहे NRMU. या संघटनेने देखील काल आंदोलन केलं होतं. मात्र यांचं असं म्हणणं आहे की लोकल थांबवण्यामध्ये आमचा काही हात नाही आहे. दुसऱ्या ज्या युनियन आहेत त्यांनी या लोकल थांबवण्याचं जे काही कालचं काम होतं ते त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सचिनसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.